गणेश गल्ली योद्धा विरुद्ध गणेश गल्ली जायंट्स. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय, प्रणिल बागवे आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला यतीन मधुकर पाटील आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर परेश पाटील. पहिला बॉल पॉवर प्ले, पहिलाच बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. हो झेल पकडला. पहिल्या बॉलवर पहिली मोठी विकेट आली आहे. परेश पाटील ठरलाय हिरो पहिल्याच बॉलवर आणि प्रणिल बागवेची महत्वाची विकेट. प्रणिल बाद पहिल्याच बॉलवरती विकेट. गणेश गल्ली योद्धाचा संघ आपण पाहतोय प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना टॉस जिंकला परेश पाटील यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती पहिली मोठी विकेट. नवीन फलंदाज आहेत अतुल. पहिल्या बॉलवरती पहिली मोठी विकेट. फलंदाज प्रणिल बागवे बाद झाल्यानंतर मात्र अतुल कांदळगावकर फलंदाजीसाठी आलेत. त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतुल यांचं. आणि आता मात्र फलंदाजीसाठी अतुल. ह्यावेळेला काय बॉल हाताळलाय परेश यांनी. दुसरा बॉल मात्र निर्धाव येतोय. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर मुलाखती दरम्यान परेश यांनी सांगितलं की आम्ही जेवढे टॉस जिंकणार तेवढे टॉस जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारणार. पण या मॅचमध्ये त्यांनी रणनीती वेगळी आखली आहे. हा टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती पहिली मोठी विकेट देखील आपल्या संघाला मिळवून दिले परेश पाटील. व्हॉट अ शॉट. बरोबर रेंज मध्ये बॉल. अतुल कांदळगावकरने बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना अतुलला आपण पाहतोय. कारण 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये हे सगळे क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि त्याचा फायदा घेत असताना पाहतोय आपण अतुलला. आणि षटकार त्याच्या बॅटमधून. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता आणि या बॉल जर आपण पाहिलं तर बॉल गेलाय गोचंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1 धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 7 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहे. 2 to go. सेवन ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरवलाय. बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचत बॉलपर्यंत आणि 1 धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 8 या आकड्यावर. यतीन आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर परेश. चांगला बॉल परेश यांनी हाताळलाय. बॉल जाईल गोचंकी क्षेत्रामध्ये. लेग बाय चिदाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9. 1 गडी बाद. टीम गणेश गल्ली जायंट्स. षटकार जरूर आला अतुलच्या बॅटमधून पण पहिल्या बॉलवरती मोठी विकेट आली आहे ती म्हणजे प्रणिल बागवे यांची. आणि म्हणूनच की काय पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती. 1 गडी माघारी परतलाय. षटक क्रमांक 2चा खेळ आणि हे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. प्रतीक आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. अजूनही 18 चेंडूंची ही पहिली इनिंग बाकी आहे. दुसरं षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी प्रतीक आलाय. अजूनही 18 चेंडूची ही पहिली इनिंग बाकी आहे. पहिल्या डावाचा खेळ शिल्लक आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते आता मात्र आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झाडाला आदळून बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये बॉलच्या हातामध्ये चाललाय. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सामना अंतिम टप्प्यामध्ये जाण्याचा प्रयत्न होतोय ही स्पर्धा. कारण या स्पर्धेचा आज अंतिम दिवस देखील आहे. सायंकाळचं सत्र. सायंकाळच्या सत्रातील हा पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. दिवस रात्र ओरम क्रिकेट स्पर्धा
या लालबागच्या गणेश गल्लीमध्ये आपण पाहतोय. यावेळेला देखील आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 10 या आकड्यावर. यतीन पाटील ठावखुरा फलंदाज, कित्येक वर्ष जीजी बॉयज या संघाकडून या खेळाडूला आपण पाहिलंय. यावेळेला बॅकफुटवरती येऊन पूल केल्या बॉलला पाठवल्या गोशांकी क्षेत्रात 2 धावा जरूर मिळतील. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 12. 12 ऑन बोर्ड. 3 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले, 3 धावा त्याने खर्च केल्यात. विशेष सहकार्य लाभले या विभागाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेबांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभले. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आयोजन समितीला. विशेष सहकार्य लाभले माननीय श्री गोपाजी दवे साहेबांचं देखील, त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. यावेळेला लो फुल टॉस, समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परेश बॉल पर्यंत पोहोचतोय, अगदी सोपा झेल आणि विकेट आली आहे. यतीन पाटील बाद. गरज होती आज विकेटची आणि तोच विकेट आला आणि म्हणूनच की काय यतीन पाटील माघारी परतलेत. त्याचप्रमाणे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख माननीय श्री किरणजी तावडे साहेबांचे देखील विशेष सहकार्य लाभले. या विभागाचे माजी नगरसेवक माननीय श्री अनिलजी कोके साहेबांचे देखील विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे माननीय श्री संजयजी सावंत साहेबांचे देखील विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेनिमित्त धीरजी फाउंडेशन म्हणजेच धीरजी सोनू जैन यांचे देखील विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे विशालजी माडगोळकर साहेबांचे देखील विशेष सहकार्य लाभले. माझघर मस्त गावरान, त्याचप्रमाणे द बायकर झोन, प्रथमेश डेकोरेटर यांचे देखील विशेष सहकार्य लाभले. नवीन बॅटर मैदानामध्ये आयुष सावंत आले फलंदाजीसाठी. याच खेळाडूने याच मैदानामध्ये 6 बॉलमध्ये 26 धावांची गरज असताना त्या ठोकल्या आणि त्या पूर्ण देखील केल्या. तो फलंदाज मैदानामध्ये आलाय. पहिलाच बॉल घेत असताना बॉल हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झाडाला बॉल आदळलाय जरूर आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केले. झाडाला स्पर्श करून बॉल आला होता, त्या क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत पोहोचला देखील आणि आणखीन एक धाव. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 13. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 आपण पाहतोय. यावेळेला देखील आणखीन एक मोठा फटका खेळलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी, आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 15. 15. आनंद घेतात याच मैदानामध्ये उपस्थित राहून आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रत्येक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3. कारण क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतो. याच लालबागचं हे क्रिकेट. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज महेश आले. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 15. 15 ऑन बोर्ड. गणेश गल्ली योद्धास आणि गणेश गल्ली जायंट्स हा सामना मैदानामध्ये रंगत असताना सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आतापर्यंत एकही अतिरिक्त धाव खर्च केली नाही आमचे स्कोरर सांगतात आम्हाला. आमच्या समवेत सोहम गुणलेखक आहेत, त्यांनी सांगितलं एकही अजूनही अतिरिक्त धाव खर्च केलेले नाहीये हे 2 षटक हाताळत असताना. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 16 या आकड्यावर. 3रं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिली इनिंग आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना गणेश गल्ली जायंट्स थोडासा बॅकफुटवरती आलाय संघ, कारण प्रणील बागवेची विकेट आणि तदनंतर मात्र यतीन पाटील म्हणजेच दोन्ही सलामीवीर आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलेत. ज्यावेळेला सोडून दिलेला हा बॉल पंच मात्र घोषित करतील इट्स वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने आता अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 17. 17 ऑन बोर्ड. अतुल कांदळगावकर त्याच्याच बॅटमधून षटकार आलाय. तो फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला लो फुल टॉस, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचतायत तोपर्यंत आणखीन एक चिकी सिंगल पूर्ण केली आहे. एक चोरटी धाव आणि या चोरटा धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 18.
गणेश गल्ली बिग बॅश 2025 पर्व तिसरं या स्पर्धेचं अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली ही स्पर्धा. यावेळेला सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील, आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल, धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 19 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम तिसरं पर्व आपण पाहतोय हे गणेश गल्ली बिग बॅश 2025चं. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, यावेळेला थोडेसे फंबळ झाले क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे, धावसंख्या एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड, 20 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 20 धावा धाव फलकावरती झाल्या. त्या स्पर्धेनिमित्त विशेष सहकार्य लाभले माननीय श्री सुशांत वसंत साळुंके यांचं, शिवसेना शिवडी विधानसभा उपसमन्वयक यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेनिमित्त आपले देखील मनपूर्वक आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून, प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट एकूण 2 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते आहे. पुढचा बॉल बॅटची आतली कडा, यष्टी रक्षक परेश पाटीलच्या हातामध्ये जाणारा चेंडू, विकेट आली आहे. फलंदाज आयुष सावंत बाद. आणि हा पुढील सामना असणार आहे टीम भाविक 11 विरुद्ध मधु 11 लालबाग. कर्णधाराला विनंती असणार आहे चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. भाविक 11 विरुद्ध मधु 11 लालबाग. आयुष सावंतची महत्वाची विकेट आली आहे, गोलंदाज महेशने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे, धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20. नवीन फलंदाज आपण पाहतोय कुणाल पवार यांना. तिसरं षटक मार्गस्थ आहे, तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कुणाल पवार हे षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. गणेश गल्ली योद्धा पिंक जर्सीमध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि हा कुणाल पवार नवीन बॅटर डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आलाय. अजूनही शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. कुणाल पवार याच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल सिद्धेश सावंत यांच्याकडून. सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजे षटक क्रमांक 3 खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 21. लॉस ऑफ 3 विकेट टीम गणेश गल्ली जायंट्स. 21 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 3 गडी माघारी परतलेत गणेश गल्ली जायंट्स. या संघाचे शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. नेक्स्ट मॅच असणार आहे भाविक 11 विरुद्ध मधु 11 लालबाग. चला स्पीडअप घ्या टीम गणेश गल्ली योद्धाच, कारण खूप सारे सामने आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतो या स्पर्धेची. प्रकाशजी पांगम म्हणजेच चिंतामणी स्पोर्टचे सर्वेसर्वा यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. वेदांत आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी वेदांत आले. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर कुणाल पवार, कुणालच्या प्रत्येक षटकारासाठी सिद्धेशजी सावंत यांच्याकडून 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. लगातार 3 षटकार जर ठोकले तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सिद्धेश सावंत यांच्याकडून दिलं जाईल या फलंदाजाला. पहिला बॉल या ठिकाणी वाईट बॉल हाताळलाय आणि +1 म्हणजे अशा 2 धावा. वेदांत आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल.
यावेळेला चांगला बॉल, पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. येस येस नो नोचा कॉल. शेवटच्या क्षणाला थांबवले. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करत असताना फलंदाज अतुलला रन मिळणार नाहीये आणि पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येतोय. 23 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या पहिल्या डावातील क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. SRJ ग्रुपचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय श्री रामचंद्रजी जाधव यांचं विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभले. साहेबांची देखील उपस्थिती पाहिली सकाळच्या सत्रामध्ये. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या सर्वच खेळाडूंना आणि आयोजन समितीला. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावरती. वेदांचं हे शेवटचं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक अतुल कांदळगावकर यांच्यासाठी दिलं जाईल आणि लगातार 3 षटकार त्यांनी ठोकले तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सिद्धजी सावंत यांच्याकडून दिले जाईल. हे पारितोषिक दोन्ही फलंदाजांना लागू आहे. सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला. बॉलच्या खाली झेल पकडलाय, विकेट आली आहे. फलंदाज अतुल कांदळगावकर बाद, विकेट. (24 ऑन बोर्ड). 24 धावा धावफलकावरती झाल्यात. या 24 मधील 13 धावा मात्र अतुल कांदळगावकरने बनवल्यात या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत, अमोल. सचिन लोके आलेत फलंदाजीसाठी. सचिन लोके 2 धावा आता मात्र पंच घोषित करतायत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 26. साईश्वर पवार देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. हो, चांगला बॉल आहे, रन मिळणार नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगत होतीये आणि हा डॉट बॉल आलाय. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. नेक्स्ट मॅच असणार आहे मधु 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध भाविक 11. कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, अगदी सोप्पा झेल आणि विकेट आली आहे. म्हणजेच षटक क्रमांक 4चा खेळ 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 26. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेतला जाईल. मधु 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे भाविक 11. रोशनजी विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचं आहे नेक्स्ट मॅचचा. भाविक 11 आणि त्यांच्या विरुद्ध मधु 11 लालबाग. कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. माझे साथी समालोचक रोशनजी पातडे आपणास विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचं आहे नेक्स्ट मॅचचा. 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. भाविक 11 आणि मधु 11 दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आहेत. एका बाजूला भाविक 11 आहे, दुसऱ्या बाजूला मधु 11. कॅप्टन या. राहुलजी टॉस करूया. कॉइन घ्या, टॉसचा कॉइन. टॉस कॉइन कोणाकडे? टॉस कॉइन, टॉस कॉइन. आयुर राजपूत, त्याचप्रमाणे आदित्य इंगळे आणि सुजल यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. यस, टॉस करून घ्या रोशनजी. टॉसचा कॉइन द्या, टॉसचा कॉइन. भुवनेश टॉस कॉइन येतोचीच सन्मान केला जातोय भुवनेशी परब यांच्या शुभ हस्ते. टॉस कॉइन कोणाकडे असेल तर त्वरितच आपण टॉस बॉक्स मध्ये आणून द्या प्लीज.
वरांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भुवनेजी परब यांच्या शुभ हस्ते हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या मान्यवरांचं आमचे जे आज मित्र इथे आलेले आहेत त्यांना मी पहिलं टॉस साठी येण्याची विनंती करतोय. भुवनेश ॲडी आपण टॉस साठी या सगळ्यांनी. सुजल टॉस करूया. आदित्य सगळ्यांनी टॉस साठी या. आपण तिघांनी पण या. करतोय. भाविक 11 एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला मधु 11 लालबाग यांच्यामध्ये ही नाणेफेक होणार आहे. पुढील सामन्याचा हा टॉस आपण करतोय. आमचे मित्र आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. राजपूत जे असतील, आदित्य इंगळे असतील, सुजल असेल. कोण कॉल करते? चला राहुल कॉल करेल. बिग बॅश कॉल केलाय आणि गणेश गल्ली आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकलाय भाविक 11ने. डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिलं. आणि आतापर्यंत तुमचे जितकेही सामने झालेत त्यापेक्षा काही वेगळं करण्याचा प्रयत्न असेल, कारण समोर आपण पाहिलं तर राहुल दुबे सारख्या मधु 11 सारखा संघ आहे. मागच्या सामन्यात आम्ही हरलो आहे, तर त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकू. आणि या सामन्यामध्ये संघामध्ये काही बदल असणार आहे का पूर्णपणे तोच संघ असेल? तोच संघ असेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. राहुल, मगाच्या मॅचमध्ये मात्र मोठा पराभव पत्करावा लागला. सौरवने मगाशी जबरदस्त बॅटिंग केली तुमच्या विरोधात, परंतु या मॅचमध्ये आता काय बदल असेल का टीममध्ये? आणि तुम्ही जर टॉस जिंकला असता तुमचा डिसिजन काय असतं? ना, आम्ही टॉस जिंकून आम्ही विचार करू तो फिल्डिंग घ्यायचा, पण आता बॅटिंग आली. आम्ही दोन्ही मॅच बॅटिंग केली, चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या मॅचमध्ये आम्ही 41 केले, दुसऱ्या मॅचमध्ये आम्ही 54 केले. आणि सेम टीम खेळणार. क्रिकेट आहे, कधी बॉलिंग तुमचा बॉलर चांगला टाकेल, कधी तो मार खाईल. यामुळे आपल्याला शिकलं पाहिजे की क्रिकेटमध्ये कधी तुम्ही हिरो कधी झिरो. तर पुढच्या मॅचमध्ये आपल्याला आता पहिल्या मॅच सारखा परफॉर्मन्स द्यायचा, कारण का ही इम्पॉर्टंट मॅच आहे आमच्यासाठी. सो जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. सो या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि जशी या नवीन डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत मायक्रोफोनवर जोडला जाईल. धन्यवाद. मध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असणार आहे आणि या 27 धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये. 24 बॉलमध्ये कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे आणि म्हणूनच की काय 24 मध्ये 27 करणं गरजेचं असेल. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजीसाठी आलेत प्रतीक आणि त्याच्या समवेत परेश पाटील. षटक क्रमांक 1 पहिला बॉल. पॉवर प्लेचा पहिला बॉल. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. हो, प्रचंड वेग, चांगला बॉल आयुषने हाताळला आणि हा बॉल मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. एक धाव फलकावरती झाली आहे. 27 धावांचा पाठलाग करतोय संघ. म्हणजेच आणखीन चेंडू शिल्लक आहेत 22 आणि या 22 मध्ये करायचे आता 26. 22 बॉल मध्ये आता 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस. यावेळेला मोठा फटका खेळलाय परेशने. क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न करतोय आणि तोपर्यंत 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 5. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे हे षटक आपण पाहतोय. सगळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये तैनात आहेत आणि म्हणूनच की काय परेशने त्याचा पुरेपूर फायदा उचलला. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 5 धावा धाव फलकावरती झाल्यात. 5 ऑन बोर्ड. आमचे मित्र साईश्वर पवार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये.
पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील, आता मात्र एक धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती झालेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 27 धावांचा पाठलाग करतोय संघ. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. सायंकाळचं सत्र. हॅलो पुढचा बॉल यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर, हँडसम बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका, षटकार प्रतीकच्या बॅटमधून. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 12 ऑन बोर्ड. 27 धावांची गरज, 12 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 15 धावांची. 18 मध्ये आता 15 धावा करायच्या आहेत. गणेश गल्ली योद्धाज आणि त्यांच्या विरुद्ध गणेश गल्ली जायंट्स संघ ट्रिपल जी आणि GGY असा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. परेश पाटील यांची बॅट बोलली या मॅच मध्ये. 4 धावा धावफलकावरती असताना मात्र आपण पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती चौकार त्यांच्या बॅटमधून आला. एक षटकार आलाय प्रतीकच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती. आणि म्हणूनच की काय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 12. दरम्यान व्यासपीठावर आमचे मित्र साईश्वर पवार यांचे आगमन झाले आहे. हार्दिक स्वागत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय आणि परेश पाटील बाद. विकेट. भुवनेश परब. मी भुवनेश परब यांना विनंती करतो की साईश्वर पवार यांचा सत्कार करून घ्या. साईश्वर पवार यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आयोजन समितीच्या माध्यमातून. भुवनेजी परब यांच्या शुभ हस्ते साईश्वर पवार यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. आपलं सहर्ष स्वागत. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत फलंदाजीसाठी महेश. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 17 बॉल आणि या 17 मध्ये आता करायचे आहेत 15 धावा. पहिल्या बॉलवरती महत्वाची विकेट आली. परेश पाटील माघारी परतलेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रणिल बागवे आला, आयकॉन खेळाडू कर्णधार या संघाचा. यावेळेला आणखीन एक बॉल, प्रचंड वेग, रन मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी आणि रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित आता 16 चेंडूंचा खेळ बाकी आणि 16 मध्ये करायचे आहेत 15. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. निर्णायक षटक ठरू शकतं या मॅच मधील प्रणिक बागवेचं. यावेळेला सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल पकडेल, विकेट आली आहे. मॅच ऑन. आता मॅचचं समीकरण 15 बॉल मध्ये अजून 15 धावांची गरज. 18 बॉल मध्ये 15 धावा करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसरा बॉल निर्धाव आला, तिसऱ्या बॉलवरती विकेट. मॅचचं समीकरण बदललं. 15 मध्ये आता करायचे आहेत 15. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत सिद्धेश परब फलंदाजीसाठी. 15 बॉल आणि 15 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. काय येऊ शकतं या मॅच मध्ये, कोणताही संघ सामना जिंकू शकतो कारण रंगतदार अवस्थेमध्ये सामना. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पर्व 3 सीझन 3. सिद्धेश परब यावेळेला चांगला बॉल. आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. प्रणिल बागवे कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. कर्णधार आहे, आयकॉन खेळाडू आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याची वर्णी लागली आणि कर्णधाराला साजेशी कामगिरी करत असताना पाहायला मिळाल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रणिल बागवे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेला मोठा फटका, बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आणि अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 14. या बॉलवरती जर विकेट आली तर मात्र सोम यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक प्रणिलला दिलं जाईल. फिल्डिंग पोझिशन चेंज केली जाते. खेळाडूवरती दडपण दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय प्रणिल बागवे.
हो, यावेळेला मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी पोहोचतायत आणि प्रयत्न त्यांनी चांगला केला होता. तोपर्यंत दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे का? यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. म्हणजेच मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 16, उर्वरित 12 आणि 12 मध्ये करायचे आता 11. 12 बॉलमध्ये 11 धावांची गरज. नेक्स्ट मॅच टीम भाविक 11 विरुद्ध मधु 11 लालबाग. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. साहिल लाड गोलंदाजीसाठी आलेत. आमचे हितचिंतक, आमचे मार्गदर्शक माननीय अशोकजी लोके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल साहेब, आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजासाठी सोमलाड यांच्याकडून. आणि जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली या मॅचमध्ये, या षटकामध्ये, तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. आमचे मार्गदर्शक हितचिंतक माननीय श्री अशोकजी लोके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. जातोय मॅचच्या दिशेने. 12 मध्ये आता 11 करायचे आहेत. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये पाठवलाय 2 धावांसाठी. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 11 मध्ये आता करायचे आहेत फक्त आणि फक्त 9 धावा. 11 बॉलमध्ये आता 9 धावा करायचे आहेत. आमचे हितचिंतक माननीय श्री अशोकजी लोके साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब, आपलं हार्दिक 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 स्वागत गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. पुढचा बॉल देखील पूल केलाय आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय त्या ठिकाणी. बॉल पुन्हा येऊ शकत नाहीये त्या ग्रिल मधून. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि या 10 मध्ये करायचे आहेत 7 धावा. लास्ट 10 बॉल 7 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. हा देखील बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचले धावफलकावरती 22. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. हा देखील बॉल जाईल प्रेक्षक गॅलरीमध्ये 2 धावांसाठी. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 24. म्हणजे जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 8 मध्ये आता 3 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉल. आता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतायत. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 3 धावांची गरज आहे. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 7. त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल थोडे आपण मागे उभे राहा प्लीज, अथवा प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घ्या. यावेळेला सोडून दिलाय. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 25 धावा धावफलकावरती झाल्या जिंकण्यासाठी. 7 मध्ये आता करायच्या आहेत फक्त 2 धावा. 7 बॉल आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. आणि हा दुहेरी धावेचा फटका आणि हा सामना जिंकलाय गणेश गल्ली योद्धाज या संघाने. वेलप्लेड टीम गणेश गल्ली योद्धाज. आपलं आव्हान कायम ठेवलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीम गणेश गल्ली योद्धाज या संघाने. चला नेक्स्ट मॅच सुरू होईल.
टीम मधु 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे